नमस्कार, मी सुभाष सुतार. लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, विषय आहे राजकीय आणि भारतीय जनता पक्षाच्या संदर्भातला. भारतीय जनता पक्षाचा राज्य मेळावा काल परवा पुण्यामध्ये पार पडला. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक होते भारताचे गृहमंत्री आणि भाजपाचे शिरस्थ नेते अमित शहा. राज्यात 2-3 महिन्यावर आलेल्या विधानसभेचा हा विषय. कारण भारतीय जनता पक्षाला गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी हार पत्करावी लागली, मानहानिकारक पराभव झाला. आता खरं म्हणजे हा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागलेला आहे. राज्यातले नेते त्यासाठी जबाबदार आहेत, परंतु 2-3 महिन्यावर विधानसभा निवडणुका आल्यात आणि त्यामुळं वादविवाद नको या हेतून आता महाराष्ट्रातल्या भाजपाला चार्ज करायचं काम अमित शहा करतायत. लोकसभेच्या 48 जागा होत्या. या 48 जागांमध्ये महायुतीला 17 जागा मिळाल्या आणि 31 जागेवर महाआघाडी निवडून आली. आता खरं म्हणजे लोकसभेत दारुण पराभव झाला. सरकार भारतीय जनता पक्षाचं अर्थात महायुतीचं आहे. असं असतानाही राज्यातल्या जनतेनं महायुतीला नाकारलं. आता 2-3 महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आहेत. 288 मतदारसंघ आहेत. 48 मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष अर्थात महायुतीची वाट लागली. मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ झाला. 48 जागांपैकी केवळ 17 जागा महायुतीला मिळाल्या. उद्याच्या विधानसभेत पुन्हा एकदा हार पत्करावी लागते की काय अशी भीती आता भारतीय जनता पक्षाला आहे. भारतीय जनता पक्ष एकनाथराव शिंदे जे मुख्यमंत्री आहेत, महायुतीची ही मोठी मोठ आहे. मात्र महायुतीची मोठ लोकसभेत फेल ठरली. आता विधानसभा तोंडावर आली. त्यामुळे आता चर्चा सुरू आहे की राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत महाआघाडीला कौल मिळतो की महायुती पुन्हा सत्तेवर येते. त्यामुळे अमित भाई महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, संत्री आणि कार्यकर्ते यांना चार्ज केलं. लोकसभेतला पराभव विसरा आणि विधानसभेच्या निवडणुकीला लागा. हार मानायची नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही. एका पराभवानं आपण दुःखी व्हायचं नाही. जोमाने कामाला लागा असा संदेश त्यांनी भारतीय जनता पक्षाला दिला. सगळ्यात महत्त्वाचं भाषण अमित शहा भाईंचं झालं. जवळपास 34 मिनिटं त्यांनी भारतीय जनता पक्षाला मार्गदर्शन केलं. मात्र त्यातील 24 मिनिटं ही महत्त्वाची होती. या महत्त्वाच्या 24 मिनिटांमध्ये शरद पवार यांचं 20 वेळा अमित भाई शहानी नाव घेतलं. शरद पवार हेच लोकसभेच्या पराभवाला आपल्याला कारणीभूत आहेत. शरद पवारांच्या राजकीय खेळीमुळं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला पराभव स्वीकारावा लागला असं अमित भाई शहा अर्थात भारतीय जनता पक्षाला वाटलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांची रणनीती यशस्वी ठरली. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांना शरद पवारांचा फायदा झाला. शरद पवार आणि अजितदादा आज वेगवेगळे आहेत. शरद पवारांना हा मोठा धक्का सहन करावा लागला. त्यामुळं महायुतीचा वचपा काढायचा ही खूणगाठ शरद पवार यांनी बांधली. लोकसभेमध्ये आपला पराभव झाला तरी चालेल, मात्र आपले सहकारी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या जागा वाढल्या पाहिजेत यासाठी शरद पवार यांनी रणनीती आखली. शरद पवारांचाही फायदा झाला. उद्धव ठाकरे यांचेही उमेदवार निवडून आले आणि लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस नंबर 1चा पक्ष ठरला. याला सर्वस्वी शरद पवार जबाबदार आहेत असं आता भारतीय जनता पक्षाला वाटते आणि त्यामुळंच 20 वेळा अमित भाईंनी शरद पवार यांचं नाव घेतलं. भ्रष्टाचार का सबसे बडा सरगना अशी जहरी टीका अमित भाई यांनी शरद पवार यांच्यावर केली. याचे आता 2 अर्थ लावले जात आहेत. महाआघाडीमध्ये शरद पवार हे शिरस्थ नेते आहेत आणि त्यांना डॅमेज करायचं की त्यांचा भाव वाढवायचा. राजकीय जाणकार अमित भाई शहा यांच्या भाषणाकडे 2 अर्थानं पाहत आहेत. अमित भाई शहा यांनी शरद पवार यांचा भाव वाढवून ठेवला असं एका गटाला वाटतं, तर काही जाणकारांना असं वाटतं की विधानसभेमध्ये शरद पवार यांनाच आता टार्गेट करण्यात येणार आहे. 34 मिनिटाच्या भाषणात शरद पवार यांचं 20 वेळा अमित भाईंनी नाव घेतलं. त्या खालोखाल उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आणि औरंगजेब मित्रमंडळाचे अध्यक्ष हे उद्धव ठाकरे आहेत अशी जहरी टीका उद्धव ठाकरेंच्या संदर्भात अमित भाई यांनी केली. भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत कोणतेही मतभेद नाहीत. महायुतीमध्ये ते होऊ नयेत. महायुतीच्या नेत्यांनी बोलताना थोडं संयम ठेवावा आणि आपल्याच नेत्याविरुद्ध, आपल्याच सहकार्याविरुद्ध बोलू नये. काहीतरी बोलून विरोधी गटाला ती संधी देऊ नये असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेची एका अर्थानं तयारी केलेली आहे. मात्र अमित शहा यांनी स्टेजवर फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच महत्त्व दिलं. प्रदेशाध्यक्ष यांचं नाव, या दोघांची त्यांनी नावं घेतली, इतरांचं एकाचंही नाव घेतलं नाही. त्या अर्थानं सुद्धा महाराष्ट्रामध्ये आता चर्चा सुरू झाली. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला चांगलं यश मिळालं आणि भारतीय जनता पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या तर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील.
अशी चर्चा सुद्धा आता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. अमित भाई शहा यांनी फक्त शरद पवार यांना टार्गेट केल्याचं मानलं जातं. मात्र यात सुद्धा आता दोन अर्थ काढले जात आहेत. उद्धव ठाकरे यांचा त्यांनी ओझरता उल्लेख केला. जरी त्यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली असली तरी उद्धव ठाकरे यांच्याविषयी ते फार काही बोलले नाहीत आणि काँग्रेसचाही त्यांनी नामोल्लेख केलेला नाही. एक दोन वेळा त्यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख मात्र केला. मात्र महाराष्ट्रातल्या काही काँग्रेस नेत्याचा अमित शहा यांनी उल्लेख केलेला नाही. त्यामुळं शरद पवार यांना नंबर 1चा शत्रू मानायचं असं आता भारतीय जनता पक्षाने ठरवलंय का, हा प्रश्न आता चर्चेला आलेला आहे. शरद पवार यांना घेरायचं, अजित पवार यांना शरद पवारांच्या अंगावर घालायचं आणि उद्धव ठाकरे यांची कोंडी एकीकडून करायची आणि विधानसभेच्या निवडणुकीत महाआघाडीला फार यश मिळणार नाही अशी तजवीज करून ठेवायची, असं चक्रव्यूह भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आखलं जात आहे. अशी चर्चा आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, निवडणुकीचे निकाल हाती आले. 31 जागा महायुतीला मिळाल्या, सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या. आज रोजी काँग्रेसकडे त्या अर्थानं कोणताही मास लीडर नाही, जनसामान्यातला नेता अशी एकाची ओळख नाही. त्यामुळं 3-4 लोक काँग्रेसमध्ये काम करतायत. परंतु जसं उद्धव ठाकरे शिवसेनेचं नेतृत्व करतायत, राष्ट्रवादीचं नेतृत्व अजित पवार करतायत, शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व शरद पवार करतायत, भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतायत. मात्र काँग्रेसचं नेतृत्व कोण करतंय यावर अजूनही उत्तर काँग्रेसला देता आलेलं नाही आणि त्यामुळं आता भारतीय जनता पक्षानं टार्गेट केलंय ते शरद पवार यांना आणि नंबर 2ला आहेत उद्धव ठाकरे. विधानसभेच्या 288 मतदारसंघामध्ये आज रोजी 200-225 आमदार हे महायुतीकडे आहेत. परंतु लोकसभेसारखा जर निकाल लागला तर मात्र महायुतीला जबरदस्त फटका सहन करावा लागू शकतो असं एका गटाला वाटतं आहे. दूध पोळलं आहे, त्यामुळं ताक फुंकून प्यायची वेळ भारतीय जनता पक्ष अर्थात अमित भाई शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा लोकसभेच्या निवडणूक निकालाने घाबरलेले आहेत. पाहिजे तसा कौल महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळालेला नाही. केवळ 13 ते 17 जागेवर त्यांना यश मिळालं. 31 जागेवर महाआघाडी निवडून आली आणि म्हणून होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमित भाई शहा यांनी आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी भोंगा वाजवल्याचं चित्र आहे. आता हा भोंगा महायुतीचा विधानसभेच्या निवडणुकीत किती तग धरतो, 288 मतदारसंघात किती वाजतो हे तर लवकरच कळणारच आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महाआघाडी कशी लढते आणि लोकसभेत जरांगे पाटलाचा जसा महाआघाडीला फायदा झाला तसा फायदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होतो की नाही, जरांगे पाटलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे आणि त्या दृष्टीनं विधानसभेचं चित्र स्पष्ट होईल. हे सांगायला कोण्याही ज्योतिषाची गरज लागणार नाही. लोकसंवाद बीड.